SNX मराठी, सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस, सत्यासाठी SNX सोबत. मध्य रेल्वेने आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये एकूण 14,441.23 कोटी रुपयांचे प्रवासी व वाणिज्यिक उत्पन्न नोंदवले आहे. प्रवासी उत्पन्नातून 6,561.38 कोटी रुपये, माल वाहतुकीतून 6,741.29 कोटी रुपये, इतर कोचिंगमधून 640.80 कोटी रुपये आणि विविध उत्पन्नातून 497.76 कोटी रुपये मिळाले आहेत. इतर कोचिंग उत्पन्नात नॉन फेअर उपक्रमातून 108.58 कोटी रुपये आणि पार्सल वाहतुकीतून 209.97 कोटी रुपयांचा समावेश आहे. जानेवारी 2026 या महिन्यात एकूण 1,579.80 कोटी रुपयांचे उत्पन्न नोंदवण्यात आले. यात प्रवासी उत्पन्न 680.30 कोटी, माल वाहतूक 784.07 कोटी, इतर कोचिंग 63.09 कोटी आणि विविध उत्पन्न 51.53 कोटी रुपये आहे. नॉन फेअर उपक्रमातून 11.71 कोटी आणि पार्सल वाहतुकीतून 22.03 कोटी रुपये मिळाले. ई लिलावाद्वारे 14 कंत्राटे देण्यात येऊन 244.51 लाख रुपयांचे वार्षिक परवाना शुल्क निश्चित करण्यात आले. मुंबई विभागाने जाहिराती आणि स्टॉल्ससाठी 146.13 लाख, भुसावळ विभागाने विविध जाहिराती व प्रतीक्षालयांसाठी 84.17 लाख, नागपूर विभागाने विविध कंत्राटांद्वारे 14.21 लाख रुपयांचे उत्पन्न निश्चित केले. याशिवाय जानेवारी 2026 मध्ये 171 वेळापत्रकबद्ध भाडेपट्टा इंटेंट गाड्या चालवण्यात आल्या. यात भिवंडी रोड, सांकराईल गुड्स यार्ड, देवळाली, दानापूर तसेच नागपूर विभागातील रेनीगुंटा, हजरत निजामुद्दीन एक्सप्रेसला जोडलेले दूध टँकर यांसारख्या सेवांचा समावेश आहे. मध्य रेल्वे प्रवासी व मालवाहतूक सेवा अधिक कार्यक्षम करत महसूल वाढीवर भर देत असल्याचे प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.